भुसावळ रेल्वे कर्मचाऱ्यांचा आक्रोश, सीआरएमएस कडून 1 दिवसाचा धरणे आंदोलन प्रस्तावित, ओबीसी संघटनेचा पूर्ण पाठिंबा। सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या पिओस शाखेने कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे। प्रसंगी पिओस शाखेच्या मागण्यांमध्ये कर्मचारी हित, कार्यस्थळाची सुरक्षा, आरोग्य, मूलभूत सुविधा, रेल्वे वसाहत, वैद्यकीय सेवा, डी कॅटेगराइज प्रकरणे, इन्सेंटिव्ह भत्ता, ओव्हरटाईम भत्ता आणि इतर कायदेशीर मागण्यांचा समावेश दिसून आला। प्रशासनाने वेळेत समाधानकारक कारवाई न केल्यास कर्मचारी संघटना एकत्र येऊन मोठे आंदोलन करण्याची देखील चेतावणी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। वर्कशॉपमध्ये जे आमचे कर्मचारी आहे यांना इन्सेंटिव्ह असताना ओव्हरटाईम यांचा देणार नाही, या विषयाचा ओव्हरटाईम जो देतो आहे बंद केलेला आहे। तो ओव्हरटाईम परत मागण्यासाठी आणि त्याची जी काही रिकव्हरी वगैरे होऊन व्हायला नको म्हणून आम्ही आज धरणा केला होता। त्यासोबत आमच्या भरपूर मागण्या आहेत, क्वार्टर अलॉटमेंट, वर्कशॉपमध्ये रिपेअर्स, पाण्याची समस्या, वर्कशॉपचे बीट लाईनची समस्या, वर्कशॉपमध्ये काम करताना ज्या विविध समस्या येतात त्या समस्या, लाईटिंग वगैरे, त्याच्यानंतर जे बिल्डिंगमध्ये जे लिकेज वगैरे आहे त्या अशा समस्या, भरपूर समस्यांवरती आम्ही आज केलं होतं। त्यानंतर वर्कशॉपमध्ये काय बाहेरून डिव्हिजनमधनं लोक डी कॅटेगराईज होऊन आल्यानंतर इथे ग्रेड 2च्या वरतीच्या पोस्टवरती येतात, त्यामुळे आम्हाला इथल्या लोकांचे, आमच्या पीओच वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांचे जे पुढचे जे फ्युचर आहे ते सिनियरिटी ते मार्क आहे ती व्हायला नको, ती बंद व्हायला पाहिजे। तिथून पीओच वर्कशॉपमध्ये त्यांना एक्सेप्ट करायला नको, ही सुद्धा आमची एक महत्त्वाची मागणी आहे। आज सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओ शाखा द्वारा हमारे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जी वाजपेयी इनके मार्गदर्शन में आज यहाँ पे विशाल धरने का आयोजन किया गया था। हम मुख्य कारखाना प्रबंधक जी से अभी मिलकर आए, उनको बताने का काम किया। अभी जो पेमेंट में ओटी और इंसेंटिव काटा गया वो अभी अगले महीने में काटा नहीं जाए। अगर काट दिया तो फिर हम प्रशासन को, डब्ल्यूओ साहब का हम मुर्दाबाद करेंगे और उसके बाद में, इसके बाद में और भी कड़ी हम मोर्चा यहाँ पर लेकर आएंगे, क्योंकि हमारे कर्मचारी भाइयों का इंसेंटिव काट दिया, ओटी काट दिया, तो फिर हमारा कर्मचारी कार्य करते समय इंसेंटिव उसका अधिकार है, उसका हक है लेने का, फिर वो रिकवरी क्यों करनी चाहिए भाई? ये रिकवरी नहीं होनी चाहिए। इसलिए हम प्रशासन के पास में आए और एक मेमोरेंडम देने का काम किया CWM सर को, और उनको बताने का भी काम किया। अगर डब्ल्यू अगर नहीं माने तो हम इसके आगे क्या करेंगे ये आप सोच भी नहीं सकेंगे। ठीक है, धन्यवाद।